या मंचकावरील काही मान्यवरांची नावं मी घेतली पाहिजे, कारण त्यांचं या लढ्यामध्ये फार मोठं योगदान आहे दोस्तो. आम्ही अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी बोलणार आहोत. मला जाणीव आहे की आमच्या माय मावल्या या ठिकाणी भिजलेल्या या मातीवर चिखलावर या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाला या मंचकावरच्या मनामध्ये खूप साठलेला आहे. व्यक्त झालं पाहिजे. तो राग आहे, संताप आहे, चीड आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये आग पेटलेली आहे, संताप आहे. पण तरी सुद्धा समोरच्या या मॉबची सहनशीलता आपण सर्वांनी जपली पाहिजे. म्हणून अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये आपण प्रत्येकाने आपली भूमिका मांडली पाहिजे. दोस्तो, या मंचकावर असणारे आमदार ससाणे साहेब यांच्या नावाचा मी या ठिकाणी असं यासाठी उल्लेख करतोय, ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही. त्यांचं कौतुक करणे हाही माझा काही हेतू नाही. मला काय त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी जायचं नाही किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये मला काही जिल्हा परिषद लढवायची. पण मी त्या घटनेचा साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला सरकारकडे जावं लागायचं, जेव्हा जेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्याकडे जावं लागायचं, तेव्हा तेव्हा या लोकांची धावपळ आम्ही त्या ठिकाणी बघितली. आम्ही बघितलं की आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे काही न्यायालयीन समिती, न्यायालयीन आयोग आम्हाला नेमायचा होता, त्या आयोगाची फाईल या ठिकाणच्या वाघमारे नावाचा आमचा एक सेक्रेटरी होता आणि तो आमचा भाऊ होता. तर कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी सांगायचं, शंभूराज देसाईंनी सांगायचं की ती फाईल घेऊन या आणि आमचा तो अधिकारी ती फाईल विसरून यायचा. कॅबिनेट मध्ये अनेक विषय यायचे. धनगर समाजाचा विषय यायचा, माळी समाजाचा विषय यायचा, मराठा समाजाचा विषय यायचा. आमदार साहेब आम्ही बाहेर थांबलेला असायचो, सह्याद्रीच्या बाहेर. आज कॅबिनेट चाललेलं असायचं आणि कॅबिनेटचे डिसिजन आम्ही मोबाईलवर बघायचो की सगळ्यांचा निर्णय झालेला आहे. या कॅबिनेट मध्ये आमचाही निर्णय होणार होता, निर्णय का झाला नाही त्याविषयी आमदार मंडळी बाहेर यायची आणि सांगायचं की वाघमारेने यावेळेस सुद्धा फाईल विसरू नका. दुसऱ्या कॅबिनेटला सांगायचं की घेऊन ये म्हणून. त्यावेळेस कुणीतरी रजेवर गेलेला आहे, त्याच्या कपाटामध्ये फाईल बदला. हे जे सांगतायत ना ते आम्ही तुम्हाला कधी अडवलं, आम्ही कधी विरोध केला? जवळपास 2 महिने कॅबिनेटच्या समोर दिनेश वाघमारे नावाच्या अधिकाऱ्याने फाईल न्यायमूर्ती पदर समितीच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा होता ती येऊ गेली. यांचं इथून तिथून अडवणं सुरू आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे म्हणतात ना की तुम्हाला शिक्षणाला कुणी अडवलंय म्हणून. मी एक उदाहरण सांगतो. आता हरियाणामध्ये 7,695 जागांची जाहिरात निघाली. किती जागा? 7,695. हरियाणा रिक्रुटमेंटची जाहिरात माझ्याकडे आता आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. त्यापैकी 2 जे गट पडलेत ना, आपण अबकड म्हणालो, हरियाणामध्ये 2 गट पडलेत. एक गट पडलाय चाटे, चर्मकार, रविदासीय आणि रामदासीय यांचा एक गट पडलाय. त्यांना 10% आरक्षण दिले. आणि दुसरा एक गट पडलेला आहे, त्याच्यामध्ये धनक आहे, त्याच्यामध्ये मेहतर आहे, वाल्मिकी आहे आणि मझहबी सिख आहे. यांचा एक गट पडलेला आहे. या 7,695 जागाची वाटणी हरियाणामध्ये झालेली आहे. जो त्या ठिकाणचा चर्मकार समाज असणारा सगळ्यात मोठा, जो त्या पंजाब आणि हरियाणामध्ये असणारा जो काही समाज आहे, त्यांच्या वाट्याला किती जागा आल्या? 604. त्यांच्या वाट्याला जागा किती आल्या? 604. शेड्यूल कास्ट टोटल जागा आल्या होत्या 1209. अत्यंत जबाबदारीने बोलतो मी. ज्या गावामध्ये हे भाषण करत आहे त्यांची माननीची आम्ही बोलतो. आम्ही लघुजीवर बोलू लागलेले, अण्णाभाऊवर बोलू लागलेले.
या ठिकाणच्या मांगावर बोलू लागले, कोत्राजावर बोलू लागले, देवकरीवर बोलू लागले. हे ऐका, हे मांगाचे लोक ही संवैधानिक मांडणी करू लागलेले आहेत की 1209 जागा त्या ठिकाणी जे काही वाट्याला आलेल्या होत्या, तर आता या ठिकाणचा जो काही मजहबी ठणक आणि वाल्मिकी होता त्यांना 605 मिळाल्या आणि चर्मकार समूह जो काय त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा जात समूह आहे त्यांच्या वाट्याला आलेले 604. किती? 604 सगळ्यात मोठ्या जातीच्या वाट्याला आलेला आहे आणि सगळ्यात लहान लहान जातीच्या वाट्याला किती? 605 जागा आलेल्या आहेत. टोटल जे काय आमच्यासाठी जे काय 1209 जागांचं जे वाटप झालेलं आहे दोस्तो हो, ही आहे वर्गीकरणाची किमया, ही आहे वर्गीकरणाचा चमत्कार. आणि म्हणून हे आम्हाला शिव्या देतात. ते ज्यावेळेस आम्हाला शिव्या देतात त्यांना तुम्ही द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस धर्मेंद्र सिंग सांगा. ते ज्यावेळेस अण्णाभाऊला शिव्या देतील त्यावेळेस तुम्ही बदर समितीचं स्वागत करा. ते ज्यावेळेस नेहरूजीला शिव्या देतील त्यावेळेस तुम्ही न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांचं या ठिकाणी स्वागत करा. त्यांना काय शिव्या द्यायच्या तर देऊ द्या, कारण चेंडू आपल्या टप्प्यामध्ये आलेला आहे. हे सरकार आमच्या बाजूला आहे. या सरकारच्या मनामध्ये इच्छा आहे की गेल्या शेकडो वर्षापासून जो काय पिचलेला समाज आहे त्या समाजाच्या वाट्याला या ठिकाणी मिळालेलं पाहिजे. आणि दोस्तो, हे वर्गीकरण झाल्याच्या नंतर ज्या भंग्याला या ठिकाणच्या वाल्मिकीला मजेली शिकायला 6 जागा सुद्धा भेटत नव्हत्या, 1200 जागातून आज त्यांच्या वाट्याला 605 जागा आलेल्या आहेत. आणि म्हणून ही जादू आहे. आणि ही जादू असल्यामुळे शिव्या देऊ लागलेले. यांनी अण्णाभाऊला शिव्या दिल्या नसत्या, यांनी मांगाला शिव्या दिल्या नसत्या, यांनी कोत्रदाला शिव्या दिल्या नसत्या. मग तुम्ही म्हणता हे शिव्या का देताय? हे शिव्या यासाठी देताय की सर्वोच्च न्यायालयाने हे हाकलून दिले. हे गेले होते 1 ऑगस्ट 2024 ला जे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आलं, हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. ते असं काय निर्णय घेऊ नका, आमच्यामध्ये फूट पडेल असं म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तू किती शहाणा आहेस हे आमच्या लक्षात आलेलं आहे. तू किती हुशार आहेस, तुला किती संविधान पाठ आहे हे आम्हाला माहित आहे. म्हणजे या ठिकाणी बसलेले सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायमूर्ती यांना काय कळत नाही आणि ह्या सडक छाप लोकांना कळू लागलेला आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिलेला आहे. दोस्तो हो, मी हे यासाठी बोलतोय की त्या समाजातले सुद्धा 95% लोक चांगले आहेत. 95% लोक चांगले आहेत. फक्त 5% लोकांमुळे या ठिकाणची निष्पेरणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून ज्या लोकांकडून या ठिकाणी आमच्या महापुरुषांची विटंबना केली जात आहे तुम्ही शांत राहा. ज्या समाजाकडून आमच्या या ठिकाणच्या नेते मंडळीची या ठिकाणी विटंबना केली जात आहे तुम्ही शांत राहा, कारण आता निर्णय टप्प्यात आलेला आहे. त्यांना वाटतं की भांडण व्हावं, म्हणजे ज्याच्या घरी लग्न आहे त्याला वाटतं की शांततेत अक्षिणा टाकावं, पाहुण्यारावळ्याने जेवण घरी निघून जावं आपल्या गावाकडे. आणि भांडण कुणाला खेळावं वाटतं की ज्याचं चांगलं होणार आहे, ज्याची लेक नांदायला जाणार आहे, ज्याला चांगला जावं भेटलेला आहे, हे ज्याच्या पोटात दुखतं त्याला वाटतं की लग्नामध्ये 4 लोकांना दारू पाठवून द्या आणि त्याच्या सत्यानाश करून टाका. भावांनो, ही जी काय आताची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही डोक्यानं घ्या, तुम्ही शांतपणे घ्या. लवकरच निर्णय होणार आहे. त्या बाजूने आज सरकार आपल्या सोबत आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, मी RSSचा कार्यकर्ता नाही, परंतु ज्याच्या हातामध्ये हा निर्णय आहे त्याला जर तुम्ही शिव्या देऊ लागला तर म्हणतात ना की भारतात मुक्ते. काही लोकांची सवय असते की भारतात मुक्त्याशिवाय त्यांचं समाधानच होत नाही. आणि म्हणून आता जर निर्णय आपल्या बाजूला व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला शिव्या देऊन भागणार नाही, तुम्हाला या ठिकाणी दोष देऊन भागणार नाही. उलट तुम्हाला समर्थन करावं लागेल, उलट तुम्हाला त्याला त्या ठिकाणी धन्यवाद मानावे लागतील. अरे साधा सरपंच सुद्धा कधी येऊन आमच्या घरी येत नव्हता, कधी ग्रामसेवक आमच्या घरी येत नव्हता. देशाचा प्राईम मिनिस्टर हैदराबादला जाते सांगते खेळाचा भाऊ आहे आणि त्या भावाला छातीशी पकडून या ठिकाणी त्याला सांगते की मी आहे. यामुळे पोट दुखत आहे की ज्या मागायला सरपंच भाव देत नव्हता त्या मागाच्या छातीला या ठिकाणी देशाचा प्राईम मिनिस्टर मागायला छातीला लावला गेला आहे. ही त्यांची पोटदुखी आहे. ज्या मातंग समाजाला
होता त्या मागासोबत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसू लागलेले आहेत, त्या मागासोबत या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब बसू लागलेले आहेत, त्या मागासोबत या ठिकाणी अजितदादा पवार बसत होते. ही त्यांची पोटदुखी आहे. आणि म्हणून दोस्तो, त्यांची किती जरी पोटदुखी असली तरी तुम्ही तुमचा संयम खेळू देऊ नका, तुम्ही त्यांना वाईट बोलू नका, तुम्ही त्याला शिव्या देऊ नका. हे जेवढे काही 4-2 लोक जे आहेत त्या 4-2 लोकांच्या नादी लागून या 2 समाजामध्ये मतता निर्माण करू नका. कारण आरक्षण वर्गीकरण झालं तरी माग आणि महार हा पाऊलच राहणार आहे. आणि आरक्षण वर्गीकरण नाही जरी झालं तरी माग महार हे पाऊलच राहणार आहे. आणि राहण्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा जर का माग बाजूला गेला तर कोणताच दलित या ठिकाणी सुरक्षित राहू शकत नाही. ही जशी अवस्था त्यांची आहे तशीच आपली ती अवस्था आहे की आपल्याला सुद्धा हे भांडण परवडत नाही होतो. परंतु आता सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुझ्या लेकराला मी नोकऱ्या लावतो, त्यावेळेस आपण म्हणायचं की नाही मला नको, माझ्या लेकराला नोकरी, माझी पुरी नको म्हणून सर्वोच्च न्यायालय देऊ लागलेला आहे, सरकार देऊ लागलेलं आहे. आणि म्हणून आपण ते घेत असताना सुद्धा आम्ही संयमाने घेतलं पाहिजे. आपला संयम घेऊन देऊ नका. आरक्षण वर्गीकरणाची ही जी लढाई आहे त्यांच्या लक्षात येणार झाली. त्याला त्यांनी बघितलंच नाही. ज्यावेळेस 95-90 पासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब भोसले 8% आरक्षण 8% आरक्षण म्हणून या ठिकाणी मागणी करायची, यांना वाटलं येडे मागे. त्या ठिकाणी विष्णुभाऊ करते मोर्चे काढायला लागलेले, त्यांना वाटलं हे येडे माग आहे. या ठिकाणी भरांडे सर मोर्चे काढू लागले, त्यांना वाटलं हे येडे माग आहे. म्हणजे मागाने इतकं येडे समजलं. आणि ह्यांनी एक पुस्तक वाचलं नाही, यांनी एक सुद्धा पुस्तक वाचलेलं नाही. मी जबाबदारीने म्हणतोय या महाराष्ट्रातल्या मोठ्या आंबेडकरांत असणाऱ्या विद्वानासोबत आमची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही बघितलं की त्यांना वरवरची सुद्धा माहिती नाही. आणि मग तुम्ही मान्य केलं पाहिजे की आता तुमच्यापेक्षा मागायच्या पोरांनी मागायच्या विद्वानांनी मागायच्या विचारवंतांनी मागायच्या अभ्यासकांनी तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे हे तुम्ही मान्य करा. आणि आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करा. कारण आरक्षण वर्गीकरण हे दुसरं तिसरं काही नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची स्वप्नाची परिपूर्ती आहे. आणि हेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे एखादा समाज 100% शिक्षित झाला म्हणून त्याला सगळा वाटा देता येत नाही. एखादा समाज त्याच्या घरातील त्याच्या समाजातील 25 माणसं जरी शिकलेले असतील त्या 25 लोकांना तुम्हाला संधी द्यावा लागणार आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. आणि म्हणून हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा जरी असला तरी बाबासाहेबांच्या विचाराची ही परिपूर्ती आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करून पडणारी थांबवा अशी विनंती करतो. असा आग्रहाचा हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय लहुजी, जय भीम.